Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. हाय एव्हरीवन. तर आज आपण सेटच्या पेपर फर्स्ट मधील युनिट 9 पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे पीपल अँड एन्व्हायरमेंट. या युनिटमधले सगळेच क्वेश्चन फार सोपे येतात, त्यामुळे फ्रिक्वेंटली विचारल्या जाणाऱ्या क्वेश्चनवर आपला फोकस असला पाहिजे. चला तर मग पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये आपण कोणते कोणते पॉईंट्स कव्हर करणार आहोत. सो पहिल्यांदा आपण काही कॉन्फरन्सेस पाहणार आहोत, म्हणजेच परिषद. नंतर ॲग्रीमेंट्स, त्या कॉन्फरन्समध्ये जे काही ॲग्रीमेंट होतील ते कव्हर करणार आहोत. आणि नंतर ओझोनच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या कॉन्फरन्स आणि महत्त्वाचे करार आपण पाहणार आहोत. या स्लाइडमध्ये आपण काही कॉन्फरन्स पाहणार आहोत, ज्या की आपल्या पेपरच्या हिशोबाने फार महत्त्वाच्या आहेत. तर पहिली कॉन्फरन्स आहे रामसार येथे झालेली. इराणमधली ही सिटी आहे. 1971 साली ही कॉन्फरन्स झाली आणि ही कॉन्फरन्स दलदलयुक्त प्रदेशाच्या संवर्धनासाठी जे काही नियम केले गेले ते ह्या कॉन्फरन्समध्ये फायनलाइज करण्यात आले. एकूण 75 रामसार साइट्स इंडियामध्ये आहेत आणि त्यातल्या 6 साइट्स ह्या महाराष्ट्रात आहेत. पुढची कॉन्फरन्स आहे स्टॉकहोम येथे झालेली. 1972 साली ही कॉन्फरन्स झाली आणि पर्यावरण प्रदूषण संदर्भात पूर्ण डिस्कशन इथे झालेलं. याच कॉन्फरन्सला कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. त्या पुढची कॉन्फरन्स आहे रिओ डी जानेरिओ शहरात झालेली. 1992 साली ही कॉन्फरन्स झाली. या कॉन्फरन्सला पहिली वसुंधरा परिषद म्हणजेच फर्स्ट अर्थ समिट पण म्हटलं जातं. यामध्ये बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन संदर्भात डिस्कशन झालं. आणि या कॉन्फरन्सला आणखीन एक नाव आहे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट. त्या पुढची कॉन्फरन्स आहे क्योटो शहरात झालेली. क्योटो हे जपानमधली सिटी आहे. 1997 साली ही कॉन्फरन्स झाली. या कॉन्फरन्समध्ये ग्लोबल वॉर्मिंग हा विषय वर आला आणि टेम्परेचर, कार्बन यांचं उत्सर्जन कमी करण्यासंदर्भातल्या नियमांचं फायनलायझेशन इथं झालं. 137 कंट्रीनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि यालाच युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज असंही म्हटलं जातं. पुढची कॉन्फरन्स आहे डेन्मार्क येथे झालेली 2009 ची कॉन्फरन्स. या कॉन्फरन्सला कोपनहेगन कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज असंही म्हटलं जातं. यामध्ये ग्रीनहाऊस इफेक्ट कसा कमी करायचा यावर डिटेलमध्ये डिस्कशन झालं. त्यावरच्या उपाययोजनांचं सजेशन घेण्यात आलं. पुढची कॉन्फरन्स आहे पॅरिस येथे झालेली 2015 ची कॉन्फरन्स. यामध्ये 124 कंट्रीनी सहभाग नोंदवला होता आणि यामध्ये सोलार अलायन्स, जिथं की इंडिया आणि फ्रान्स या 2 देशांनी पुढाकार घेऊन सोलार अलायन्स निर्मिती केली. यामध्ये देशांना कन्व्हिन्स करण्यात आलं की तुम्ही सोलार एनर्जीचा जास्तीत जास्त वापर करा, जेणे की एन्व्हायरमेंटची हानी होणार नाही. आणि यामध्ये या कॉन्फरन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा नियम जो ठरवण्यात आला तो म्हणजे 1.5 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमान पुढच्या येत्या 10 वर्षात वाढू द्यायचं नाही, असं एम करण्यात आलं. पण अनफॉर्च्युनेटली युएसएने काही वर्षापूर्वी यातून माघार घेतली. हो, माहिती, ते नेहमीच तसं करतात. त्याच्या पुढची कॉन्फरन्स आहे न्यूयॉर्क येथे झालेली 2015 चीच कॉन्फरन्स. याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट असं पण म्हटलं जातं. तर 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे ठरवण्यात आलेले आहेत. त्यावरचं डिस्कशन आपण नंतर पण करणार आहोत. या स्लाइडमध्ये आपण काही ओझोनच्या संदर्भात झालेले कॉन्फरन्स पाहणार आहोत. 16 सप्टेंबर हा ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. तर पहिली कॉन्फरन्स आहे व्हिएन्ना येथे झालेली 1985 सालची कॉन्फरन्स. त्यावेळी असं लक्षात आलं की ओझोनचा लेअर हा कमी होत चाललाय. तर त्यासाठी जे कारणीभूत पदार्थ आहेत, जे गॅसेस आहेत, त्यांचं उत्सर्जन कमी कसं करता येईल यावर फोकस करण्यात आला आणि डिप्लेशन लेअर कसा प्रोटेक्ट करता येईल हे पाहिलं गेलं. पुढची कॉन्फरन्स आहे मॉन्ट्रियल येथे झालेली 1987 सालची कॉन्फरन्स. तर ओझोनसाठी जे घातक पदार्थ आहेत जसं की CFC आणि HFC, तर त्यावेळी 1987 साली CFC या पदार्थाचं वापर कमी करण्यावर भर दिला गेला. त्याच्या पुढची कॉन्फरन्स झाली लंडन येथे 1989 साली, म्हणजेच 1989. तर ओझोन अवक्षयसाठी यामध्ये ओझोनचा ऱ्हास होण्यासाठी जे पदार्थ कारणीभूत आहेत त्यांच्यावर डायरेक्ट बंदी घालण्यात आली. पहिल्यांदा असं ठरवलं गेलं 1987 मध्ये की ह्या पदार्थांचा वापर आपण कमी करूयात. पण नंतर 2 वर्षानंतर असं लक्षात आलं की या पदार्थांवर बंदी घातलेलीच आपल्याला जास्त चांगलं होईल आणि म्हणून लंडन कॉन्फरन्समध्ये त्या पदार्थांवर बंदी घातली गेली.
त्यापुढची कॉन्फरन्स झाली किंगली येथे 2016 साली. यामध्ये नवीन एक पदार्थ डिस्कवर झाला जो की ओझोनला घातक आहे, ते म्हणजे HFC हायड्रोफ्लोरोकार्बन. तर यावर सुद्धा बंदी घालण्यात आली. तर CFC, HFC, NO2 आणि NO हे पदार्थ ओझोनसाठी सगळ्यात घातक आहेत. ओझोन लेअरमुळे आपल्यापर्यंत सूर्याची अतिनील किरणे पोहोचत नाहीत, म्हणजेच UV रेज पोहोचत नाहीत. त्यामुळे आपल्याला एक सुरक्षा कवच द्यायचं काम ओझोन करतो. या ओझोनला घातक असणारे जे काही पदार्थ आहेत त्यांची रिप्लेसमेंट शोधणं आपलं काम आहे आणि त्या संदर्भातच या कॉन्फरन्स झाल्या. तर ह्या पार्टमध्ये आपण काही कॉन्फरन्स पाहिल्या, काही इम्पॉर्टंट डेट्स पण पाहिल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही एन्व्हायरमेंट युनिटमधले इम्पॉर्टंट पॉईंट कव्हर करणार आहोत. हो, मला माहिती आहे व्हिडिओ टाकायला खूप उशीर होत आहे, कारण व्हिडिओसाठी डेटा कलेक्शन पण मीच करतो, ते डेटा PPT मध्ये कन्व्हर्जन पण मीच करतो आणि शूटिंग मीच करून एडिट सुद्धा मीच करतोय. त्यामुळे मी हार्दिक पांड्या झालोय. बॅटिंग भी मैं करेगा, बॉलिंग भी मैं करेगा, फील्डिंग भी मैं करेगा. आय विल मेक शुअर की पुढचे व्हिडिओ जरा लवकर येतील. थँक्यू एव्हरीवन.